नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पिझ्झा, तोही घरच्या घरी। हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त पिझ्झा आपला झालेला आहे आणि मस्त चीज पूल होत आहे। आणि हो, हा पिझ्झा करताना आपण यीस्ट वापरणार नाही आहोत किंवा ओव्हन पण वापरणार नाही आहोत। आपण हा पिझ्झा मस्त घरच्या घरी कढईमध्ये करणार आहोत। मस्त दिसतोय ना टेम्पटिंग हा पिझ्झा। चला तर बघूया कसा केला। आता हा पिझ्झा करताना आपल्याला यीस्ट वापरायचं नाहीये, मग आपण वापरणार तरी काय आहोत? तर आपल्याला हा पिझ्झा करायसाठी दही वापरायचं आहे। त्यासाठी आता इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेत आहे। तुम्ही सारखं म्हणजे सेम प्रोपोर्शनमध्ये पण ठेवू शकता। म्हणजे 1 वाटी तुम्ही जर मैदा घेत असाल तर 1 वाटी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा 1.5 वाटी, जसं आता मी इथे 3 वाटी घेतलेलं आहे। हे यामध्ये आपले 3 ते 4 पिझ्झे तयार होणार आहे। त्यानंतर इथे मी 1.5 चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। आता हे जे प्रमाण आहे ते मी आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच मोजलेलं आहे आणि वाटी आपण जी घरी नेहमीची वरणाची वाटी जी वापरतो त्या वाटीने पीठ मोजलेलं आहे। आता याच वाटीने मी 1 वाटी दही घेऊन घेते। दही इथे आपल्याला आंबट दही घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं। ही आपली टिप नंबर 1 आहे। तर आपल्याला इथे दही आंबट घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ। त्यानंतर मी इथे थोडीशी साखर पण घातली आहे 1 चमचा, तर ते मी ॲज युजुअल दाखवलेलं नाही आहे। त्यानंतर आपण 1 वाटी पाणी घालून हे छान मिक्स करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता इथे दिसत नसेल पण मी दही आणि सोडा जेव्हा ते एकत्र झालं इथे मिक्स होत होतं त्यावेळेस छान अशी मस्त बुडबुडे निघत होते। तर आपल्याला हेच पाहिजे आहे। आपल्याला आपलं जे पीठ आहे ते असं घट्ट मळून नाही घ्यायचं आहे, मस्त थोडंसं सैल असं मळून घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। इथे आपण 3 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे 2 वाटी मैदा आणि 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं। त्यासाठी 1 वाटी आपण दही घेतलं आहे, आंबट दही, आणि 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। आता याला असं छान मळून घ्यायचं आणि मळताना अगदी जोर लावून मळायचं नाही, छान सावकाशपणे आपल्याला हे मळायचं आहे। हे बघा, या कन्सिस्टन्सीचं असायला पाहिजे, म्हणजे असं थोडंसं ओलसर झालं पाहिजे। आणि माझ्या हाताला पण किती चिटकत आहे तुम्ही बघू शकता। आणि अजून एक यामध्ये गोष्ट एक लक्षात येत असेल तर ती म्हणजे आपलं जे पीठ आहे ते असं थोडंसं एअरी आहे। म्हणजे काय, तर याच्यामध्ये थोडासा एअर फॉर्म आहे, तर तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे। आपल्याला एकदम डेन्स किंवा घट्ट गोळा तयार करायचा नाही आहे, असं छान जाळीदार गोळा आपल्याला तयार करायचा आहे। त्यामुळे दही हे आंबट घ्यायला पाहिजे। आता यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आणि परत हे छान हलक्या हाताने मळून घेते। हे मी छान मस्त मळून घेतलं। आता आपल्याला याला अर्धा तास असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पिझ्झाला लागणारे जे बाकीचे साहित्य आहे ते तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं किंवा 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची आणि हिरवी शिमला मिरची छान मस्त सॉटे करून घ्यायची आहे, म्हणजेच परतवून घ्यायची आहे। तर इथे मी तिघांचं प्रमाण हे माझ्या 3 पिझ्झाला लागणार आहे। तुम्ही 1 पिझ्झा करत असाल तर हे सगळे जे शिमला मिरची आपण घेतले ते 1 वाटी घेतलं तरी बस होणार आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी मशरूम घालत आहे आणि हे पण सोबतच मस्त फ्राय करून घेऊ। तर आपल्याला फ्राय करताना गॅस मीडियम ठेवायचा आणि 3-4 मिनटं आपल्याला याला असं मस्त परतवून घ्यायचं आहे। इथे 3-4 मिनटं झाली, आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ। त्यानंतर
1 चमचा मी इथे ओरेगॅनो घालत आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे। परत हे आपण 1 मिनिट परतवून घेऊ। तर आपल्याला भाज्या इथे यासाठी परतवायच्या आहे कारण आपण हे कढईमध्ये करणार आहोत, हा पिझ्झा कढईमध्ये करणार आहोत। तर कढईमध्ये ऑल ओव्हर सगळीकडून हीट लागत नाही आणि ती तितकीशी पुरेशी नसते, म्हणून इथे आपण या भाज्या ज्या आहे त्या थोड्या शिजवून घेणार आहोत। आता मस्त आपल्या या भाज्या छान परतवून झाल्या आहे, आपण काढून घेऊ। त्यानंतर याच पॅनमध्ये आता आपल्याला सॉस बनवायचा आहे। तर आपल्याला पिझ्झा सॉस इथे घरीच बनवायचा आहे। त्यासाठी इथे मी 4 मोठे टोमॅटो घेतले, 1 मीडियम साईजचा कांदा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि याला आपण मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घेऊ। हे बघा, या पद्धतीने छान बारीक करून घेतलं। आता आपण या पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ। इथे तुम्ही बटर पण वापरू शकता, पण मी बटर घातलेलं नाही आहे। आणि हे जे टोमॅटोचं आपण प्युरी करून घेतली होती कांदा आणि लसूण घालून, ती पण यामध्ये घालून घेऊ। आता याला छान आपण शिजवून घेऊ। तर इथे मी 3 ते 4 मिनिटं शिजवणार आहे। इथे मी थोडंसं मिक्सरला जे लागलेलं होतं ते यामध्ये पाणी घालून ते पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घेऊ आणि हे मिक्स करून 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊ। हे बघा, आपण हे 2 मिनिटं छान शिजवून घेतलं आणि इथे आपला गॅस जो आहे तो मीडियम होता, मीडियम गॅसवर आपल्याला हे बनवायचं आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो केचप घालून घेऊ। टोमॅटो केचपने एक थोडा रंग पण येईल आणि छान स्वीटनेस अशी टेस्ट पण लागेल। त्यानंतर यामध्ये आपण ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स पण घालून घेऊ। तर दोन्ही मी 1-1 चमचा घालून घेते। आता याला आपण थोडं अजून ड्राय होतपर्यंत शिजवू, म्हणजे 1-2 मिनिटं आपण याला परत शिजवून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता हे जे आहे ते एका सॉसच्या कन्सिस्टन्सी सारखं झालेलं आहे, म्हणजे आता आपण हे काढून घेऊ। आता इथे आपण भाज्या शिजवून घेतल्या, त्यानंतर कॉर्न पण मी थोडे बॉईल करून घेतले आणि पिझ्झा सॉस पण आपला तयार झालेला आहे। आणि मेन आपलं जे डो आहे किंवा हे जे पीठ आहे पिझ्झाचं, तर ते पण तयार झालेलं आहे। इथे अर्धा ते पाऊण तास आपण रेस्ट दिलेली आहे। आता आपण याला परत काही मळणार नाही आहोत, यातला थोडासा गोळा घेऊन घेऊ। जसं मी सांगितलं, आपला या एवढ्या मेजरमेंटमध्ये 4 पिझ्झा होणार आहे। तर मी असा एक मोठा गोळा करून घेतलेला आहे आणि आता आपण याला लाटून घेणार आहोत। तर आपल्याला याला लाटायचं म्हणजे लाटण्याने न लाटता हातानेच आपल्याला याला लाटायचं आहे। थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हाताने प्रेस करत करत याला पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने मी हे छान पसरवून घेतलं। आता आपण याला भाजून घेऊ। जसं आपण चपाती भाजून घेतो त्याप्रमाणेच याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे इन शॉर्ट आपल्याला इथे पिझ्झा बेस तयार करायचा आहे। तर हा पिझ्झा बेस आपण घरच्या घरी तयार केलेला आहे, नाही तर आपण काय बाजारातून आणतो पिझ्झा बेस आणि त्यावरती सॉस आणि सगळ्या भाज्या लावून पिझ्झा करतो। पण आज मी इथे पिझ्झा बेस पण घरच्या घरी कसा करायचा हे सांगितलेलं आहे। आणि आता तुम्ही जिथे बाहेर जाता, जसं डॉमिनोजमध्ये वगैरे जर तुम्ही पिझ्झा खात असाल, तर ते जे डो आहे ते एकदाच शिजवतात, म्हणजे ते जे आहे डो सुरुवातीला शिजवून घेत नाही, त्यावरतीच कच्च्या याच्यावरतीच आपण सगळे सॉस आणि सगळ्या भाज्या ठेवूनच मग ते मायक्रोवेव्ह करतात। जर तुम्ही मायक्रोवेव्ह करत असाल किंवा अवनमध्ये जर तुम्ही हा पिझ्झा करत असाल, तर तुम्हाला इथे हा असा पिझ्झा बेस बनवण्याची गरज नाही आहे। तुम्ही सिम्पली पोळी लाटायची, ती ठेवायची एखाद्या प्लेटवरती किंवा ज्यामध्ये तुम्हाला बनवायचा आहे पिझ्झा त्याच्यावरती ठेवायची आणि त्यावरती सॉस आणि सगळ्या भाज्या लावून घ्यायच्या। पण हा पिझ्झा आपण कढईमध्ये करणार आहोत, त्यामुळे हे थोडंसं आपल्याला एका साईडने शिजवून घ्यायचं आहे।
हे बघा, या बाजूने मी पूर्ण छान मस्त भाजून घेतली पोळी किंवा हा पिझ्झा बेस आणि एका साईडनी थोडासा कच्चाच ठेवलेला आहे. आता आपण इथे घरचा अवन तयार करत आहोत. तर मी इथे पातेलं घेतलेलं आहे. तुम्ही या पातेल्याच्या ऐवजी कढई घेऊ शकता. आता म्हटलं एकच भांडं खराब करावं, कारण बेकिंगसाठी खराब होतं, ते जळून जातं. त्यामुळे एकच भांडं तुम्ही घ्या. कुठलाही तुम्ही जे घेत असाल असं पातेलं घेतलं तरी चालेल किंवा कढई वगैरे घेतली तरी चालेल. आणि या कढईमध्ये खाली आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे. हे मीठ मी बऱ्याचदा बेकिंगसाठी वापरलेलं आहे, त्यामुळे याचा रंग असा आलेला आहे. तर आता हे आपण एकीकडे प्रीहीट करायला ठेवू, म्हणजे गरम करायला ठेवू. आणि आता आपण पिझ्झा तयार करायला. तर इथे मी या पद्धतीने बेस तयार करून घेतले. आता हा जो बेस आहे हा आपल्याला ज्यामध्ये आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे त्यावरती ठेवून घ्यायचा. तर इथे माझ्याकडे हा जो मायक्रोवेव्हची प्लेट आहे त्या प्लेटमध्ये मी हे ठेवून घेते. याला आपण आधी तेल लावून घेऊ. तेल किंवा बटर तुम्ही इथे लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती मग आपण हा पिझ्झा बेस ठेवून घेऊ. आता यामध्ये जी थोडी कमी शिजलेली किंवा कमी भाजलेली जी साईड आहे ती खाली ठेवायची आणि जी छान व्यवस्थित भाजलेली जी साईड आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे. आता यावरती आपण हा जो पिझ्झा सॉस बनवलेला आहे तो लावून घेऊ. त्यानंतर इथे आपण मोझरेला चीज घालून घेऊ. तर हे जे अमूलचं चीज आहे, मोझरेला चीज, हे रेडीमेडच येतं. छान अशा फॉर्ममध्ये असतं, तुकडे तुकडे असतात. तर त्यामुळे हे छान असे पसरवले जातात. तर हे ठेवून देऊ. तुम्हाला जितकं चीज घालायचं आहे तुम्ही इथे घालू शकता. त्यानंतर यामध्ये आपण ह्या ज्या परतवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या ठेवून देऊ. रँडमली ठेवायच्या. तुम्हाला काय आवडतं, कुठल्या भाज्या आवडतात तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे मी फक्त शिमला मिरची आणि कॉर्न घेतलेला आहे. तुम्ही कांदा, टोमॅटो किंवा पनीर किंवा जर नॉनव्हेज बनवायचं असेल तर चिकनचे पीसेस किंवा चिकन थोडंसं असंच परतवून घ्यायचं, जसं आपण शिमला मिरची परतवून घेतली. आणि ते पीसेस पण, चिकनचे पीसेस पण तुम्ही इथे ठेवू शकता. आता आपण यावरती कॉर्न लावून घेऊ आणि यावरती परत थोडंसं मी चीज घालून घेतलं आणि आता आपण हे बेक करायला ठेवून देऊ. आता आपण हे मीडियम टू हाय गॅसवरती 15 मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. इथे 15 मिनटं झालेली आहे. आपण हे काढून बघू. आपला पिझ्झा तसा झालेला आहे, पण आपण इथे थोडंसं वरून ना बटर लावून घेणार आहोत. तर साईडला थोडंसं बटर लावून घेऊ, म्हणजे शिजल्यानंतर त्याचा एक छान असा गोल्डन रंग येईल. आणि हे लावून झाल्यानंतर फक्त 2-3 मिनटं परत आपण हाय गॅसवरती हा पिझ्झा शिजवून घेऊ, म्हणजेच बेक करून घेऊ. इथे 3-4 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. बाजूला आपण बटर लावलं होतं त्यामुळे मस्त एक गोल्डन असा कलर आलेला आहे. आता आपण हा काढून घेऊ. काढताना थोडं सावकाश काढायचं, कारण हे जे पातेलं आहे ते अतिशय गरम असतं, त्यामुळे आरामात सावकाश काळजीपूर्वक काढून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त आपला पिझ्झा तयार झालेला आहे. दिसतं ना टेम्पटिंग. आता यावरती आपण थोडं चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालून घेऊ, किंवा तुम्ही इथे पिझ्झा सीझनिंग पण घालू शकता. तर हे मी पिझ्झा सीझनिंग इथे घालून घेते. आता हे आपण मस्त एका प्लेटवरती ठेवून देऊ आणि याला कट करू. तुम्ही बघू शकता आतल्या साईडनी पण किती छान हे बेस शिजलेला आहे. तुम्ही यापेक्षा क्रिस्पी जर तुम्हाला आवडत असेल तरी तुम्ही करू शकता. मस्त क्रिस्पी असा पिझ्झा आपण तयार करू शकतो. मग या क्रिसमस पार्टीमध्ये किंवा न्यू इयर पार्टीमध्ये बाहेरून पिझ्झा आणण्यापेक्षा घरच्या घरी हा पिझ्झा तुम्ही नक्कीच तयार करू शकता, तेही अगदी कमी पैशात. तर या इझी सिंपल अशा पिझ्झाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.